नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, या सत्रात आपण रेसिप्रोकेटिंग आणि रोटरी कंप्रेसर कसे डिसमेंटल आणि असेंबल करणे हे शिकूया। उद्दिष्टे या एक्सरसाइजच्या शेवटी आपण सक्षम व्हाल। विघटन करण्यासाठी रेसिप्रोकेटिंग कंप्रेसरचा घुमट कापून टाका। रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर काढून टाका आणि त्याचे भाग ओळखा। हार्मेटिक रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर अनुक्रमित करण्याचे एकत्र करा। विघटन करण्यासाठी रोटरी कंप्रेसरचा घुमट कापून टाका। रोटरी कंप्रेसर काढून टाका आणि त्याचे भाग ओळखा। रोटरी कंप्रेसरला अनुक्रमित क्रमाने एकत्र करा। रेसिप्रोकेटिंग आणि रोटरी कंप्रेसर नष्ट करण्यासाठी आणि एकत्र करण्यासाठी आवश्यक साधने, उपकरणे आणि उपभोग्य वस्तू। साधने, उपकरणे आणि उपभोग्य वस्तू: 100 मिलीमीटर बेंच वाईज, 300 मिलीमीटर हँड हॅकसो, 200 मिलीमीटर फ्लॅट फाईल, पॉवर हँड कटिंग टूल, मार्किंग पंच, बॉक्स स्पॅनर, 200 मिलीमीटर फिलर, मॅलेट, तेल कॅन, AG4 कटिंग मशीन, 200 मिलीमीटर ॲडजस्टेबल फाना, 250 मिलीमीटर स्क्रू ड्रायव्हर, हॅकसो अँड हँड ग्राइंडर, 400 ग्राम बॉल पेन हॅमर, स्क्रू ड्रायव्हर सेट, मेजरिंग जार, रॅचेट रेंच, 100 मिलीमीटर नोज प्लायर, मेटल ट्रे 450 मिलीमीटर बाय 450 मिलीमीटर, स्पॅनर सेट। आता आपण हार्मेटिक रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर नष्ट करण्याची आणि एकत्र करण्याची प्रक्रिया पाहूया। हार्मेटिक रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर कट करा। हार्मेटिक रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर कामाच्या टेबलवर ठेवा। कापणीची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी कंप्रेसर सोयीस्कर स्थितीत असल्याची खात्री करा। कोणतीही धूळ, तेल किंवा गंज काढून कंप्रेसरचा वरचा पृष्ठभाग स्वच्छ करा। कंप्रेसर कापण्यासाठी सर्व आवश्यक साधने उपलब्ध आहेत याची खात्री करा। कापणी कुठे होईल हे कंप्रेसरवरील विशिष्ट क्षेत्र दर्शविणारे चिन्हांकन साधनाचा वापर करा। कंप्रेसरच्या वरच्या पृष्ठभागावर निश्चित केलेले कटिंग क्षेत्र स्पष्टपणे चिन्हांकित करा। तोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान भाग गोळा करण्यासाठी धातूचा ट्रे ठेवा। कंप्रेसर मधून वाहणारे कोणतेही तेल गोळा करण्यासाठी आणि मोजण्यासाठी मोजमापाची भरणी तयार ठेवा। कामाच्या टेबलवर सुरक्षितपणे बाग बसवा। बेंच वाईज कार्यान्वित आहे याची खात्री करून त्याचा समायोजन लीव्हर तपासा। लीव्हर समायोजित करून बेंच वाईज मध्ये कंप्रेसर सुरळीतपणे ठेवा। कंप्रेसरची स्थिती समायोजित करा आणि इष्टतम कटिंग सुलभतेसाठी कंप्रेसरचा बेंच वाईज मध्ये धरून ठेवा। कंप्रेसर घुमटावरील चिन्हांकित कटिंग क्षेत्र शोधा आणि ओळखा। कापणीच्या प्रक्रियेदरम्यान संरक्षक हातमोजे आणि चष्मा घालून सुरक्षिततेला प्राधान्य द्या। कंप्रेसरच्या घुमटावरील चिन्हांकित भाग काळजीपूर्वक कापण्यासाठी हॅकसॉ किंवा पॉवर कटरचा वापर करा। कंप्रेसरचा घुमट काळजीपूर्वक उघडा आणि जास्त खोली न ठेवता स्वच्छ आणि नियंत्रित पृथक्करण सुनिश्चित करा। कंप्रेसर मधून कापलेला घुमट सुरक्षितपणे काढून टाका आणि नियुक्त ट्रेच्या भागात बाजूला ठेवा। उर्वरित तेल काढून टाकण्यासाठी कंप्रेसर झुकवा। ते मोजमाप बरणीमध्ये गोळा करा। सस्पेन्शन स्प्रिंगचे बोल्ट ट्रे मध्ये ठेवून अनुक्रमे सैल करा आणि काढून टाका। डोम जोडणीतून मोटरसह कंप्रेसर हळूवारपणे वेगळे करा आणि काढून टाका। असेंब्ली सुरक्षित करणारे 4 बोल्ट सैल करण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी रॅचेट स्पॅनरचा वापर करा आणि ते ट्रेवर ठेवा। हार्मेटिक रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर नष्ट करणे। आता हार्मेटिक रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करूया। घुमटाच्या वर असलेल्या टर्मिनल पासून स्टेट वरच्या विद्युत पट्ट्या डिस्कनेक्ट करा। घरामधून स्टेटर काळजीपूर्वक काढून टाका। घुमटाच्या आत असलेले स्त्राव जोडणी कापून टाका।
सस्पेन्शन स्प्रिंग मोकळे करा आणि उघडा. संपूर्ण असेंब्ली युनिट त्याच्या स्थानावरून काढा. कंप्रेसरच्या डोक्याला सुरक्षित करणारा बोल्ट त्या जागी काढून टाका. झडप प्लेट, पिस्टन, जोडणारा रॉड आणि इतर संबंधित भाग यासारखे स्वतंत्र घटक वेगळे करा आणि काढून टाका. प्रत्येक घटक काळजीपूर्वक नियुक्त ट्रेमध्ये ठेवा. कृती 3. हार्मेटिक रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर एकत्र करणे. मोटर टर्मिनलच्या CSR बिंदूची तपासणी करा आणि त्याला टर्मिनल ऍड्रेसशी जोडा. बारीक एमरी शीट आणि कंप्रेसर बॉडी वापरून खडबडीत एमरी शीट वापरून रोटर स्वच्छ करा. चढत्या झऱ्याची तापणी करा आणि साफ करा. वरच्या आणि खालच्या दोन्ही कंप्रेसर घुमटांचे पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी सपाट फाईल वापरा. असेंब्लीसह पुढे जाण्यापूर्वी कंप्रेसर बेरिंगची तपासणी करा. जोडणाऱ्या काठीसह बोरमध्ये पिस्टन घाला. चाक दाबून कॅन शॉफ्ट आणि रोटर दुरुस्त करा. गॅस्केट कंप्रेसरच्या डोक्यावर ठेवा. गॅस्केटवर तेल लावा आणि झडप प्लेटवर झडप एकत्र करा. गॅस्केट डोक्याच्या प्लेटवर ठेवा. डोक्याचा बोल्ट घाला आणि सर्व बोल्ट समान रीतीने घट्ट धरा. पिस्टनचे डोके झडप प्लेटला ठोठावत नाही याची खात्री करण्यासाठी रोटर फिरवा. ठोठावणे झाल्यास सक्शन आणि डिस्चार्ज गॅस्केट 1/32 मिलीमीटरने समायोजित करा. लाकडी हातोडा आणि चाक दाब वापरून मोटर स्टेटर किंवा वळण निश्चित करा. स्टेटर आणि रोटर मधील क्लिअरन्सची पडताळणी करा. हे सुनिश्चित करा की ते 0.1 मिलीमीटर किंवा 0.125 मिलीमीटर दरम्यान मोजते. वाइंडिंग एकत्र करा. संपूर्ण कंप्रेसर एका ट्रे मध्ये सुरक्षितपणे ठेवा आणि नवी तेल कंप्रेसरच्या मुख्य बेरिंगला झाकते याची खात्री करा. क्लॅम्प मीटरचा वापर करून तार जोडण्याची चाचणी घ्या. जर वाचनात वळण लावलेले दिसत असेल तर ते समस्या त्वरित दूर करा. क्रॅन्क हाऊसिंग पासून मुख्य बेरिंग पर्यंत तेलाचा इष्टतम प्रवाह सुनिश्चित करून रोटरच्या योग्य दिशेची पुष्टी करा. क्रॅन्कशाफ्ट बेरिंग आणि ऑइल ब्रुअर्स द्वारे पिस्टन पासून मुख्य बेरिंग पर्यंत तेल कार्यक्षमतेने पसरत असल्याची खात्री करा. विसर्जन रेषा घुमटावर सुरक्षितपणे गुंडाळा. वाइंडिंग टर्मिनलला कंप्रेसर बॉडी टर्मिनलशी जोडा. एकदा एकत्र जमवल्यानंतर कंप्रेसर कव्हर मधून कोणतीही असामान्य आवाज ऐका. जोडणी पूर्ण करण्यासाठी घुमटावरचे झाकण सुरक्षितपणे गुंडाळा. आता आपण रोटरी कंप्रेसर डिसमेंटलिंग आणि असेंबलिंगची प्रक्रिया पाहू. कार्यचा कंप्रेसर टोनची रोटरी कंप्रेसर कटिंग. रोटरी कंप्रेसर कामाच्या टेबलवर ठेवा. अडथळ्याशिवाय गुळगुळीत कटिंग प्रक्रियेत अनुमती देण्यासाठी कंप्रेसर सोयीस्करपणे स्थित असल्याची खात्री करा. कंप्रेसर पूर्णपणे स्वच्छ करा. त्याच्या वरच्या पृष्ठभागावरून कोणतीही धूळ, तेल किंवा गंज काढून टाकण्याची खात्री करा. कटिंग प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक साधने गोळा करा आणि त्यांची उपलब्धता सुनिश्चित करा. कंप्रेसरवरील क्षेत्र चिन्हांकित करण्यासाठी योग्य चिन्हांकित साधन. कंप्रेसरवरील क्षेत्र चिन्हांकित करण्यासाठी योग्य चिन्हांकित साधन वापरा जेथे कटिंग होईल. कंप्रेसरच्या शीर्षस्थानी नियुक्त कटिंग क्षेत्र स्पष्टपणे चिन्हांकित करा. कंप्रेसर मधून काढून टाकलेले कोणतेही तेल गोळा करण्यासाठी आणि मोजण्यासाठी स्टँड बायवर मोजण्याचे भांडे ठेवा. कामाच्या टेबलवर सुरक्षितपणे बेंच वाईज सेट करा. बेंच वाईज चे समायोजन लीव्हर तपासून त्याची कार्यक्षमता सत्यापित करा. कंप्रेसरला बेंच वाईज मध्ये सुरक्षितपणे ठेवा आणि कंप्रेसर जागी घट्ट धरण्यासाठी लीव्हर समायोजित करा. कटिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कंप्रेसरला बेंच वाईज मध्ये सोयीस्करपणे ठेवा. कंप्रेसर घुमटावर पूर्वी चिन्हांकित कटिंग क्षेत्र शोधा आणि ओळखा. कटिंग प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी संरक्षणात्मक हातमोजे आणि गॉगल घालून सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
कंप्रेसर डोमवरील चिन्हांकित क्षेत्रासह कट काळजीपूर्वक अंमलात आणण्यासाठी हॅकसॉ किंवा पॉवर कट वापरा. कंप्रेसर डोम काळजीपूर्वक कापून घ्या आणि जास्त खोली न करता स्वच्छ आणि नियंत्रित कट सुनिश्चित करा. सावधगिरीने दोन्ही हाताने कंप्रेसर मधून कापलेला डोम काढून टाका आणि नियुक्त ट्रेच्या जागेत स्वतंत्रपणे ठेवा. प्रोसेसर लाईन द्वारे युनिट मधून तेलाचा निचरा सुलभ करण्यासाठी कंप्रेसर टिल्ट करा. रोटरी कंप्रेसर नष्ट करणे. कट ओपन केलेले कंप्रेसर वर टेबलवर सुरक्षितपणे ठेवा. पृथक्करण प्रक्रियेदरम्यान कंप्रेसरचे कोणतेही नुकसान टाळण्यासाठी अत्यंत काळजी घ्या. कंप्रेसरला त्याच्या घुमट घरापासून वेगळे करा. सेपरेटेड कंप्रेसर कामाच्या टेबलवर सुरक्षितपणे ठेवा. कंप्रेसर पूर्णपणे कोरडे करण्यासाठी हॉट एअर ब्लोअर गन वापरा. सेल केलेले नट आणि बोल्ट व्यवस्थित स्टोरेज साठी ट्रे मध्ये व्यवस्थित ठेवा. नट आणि बोल्टचा संग्रह ठेवण्यासाठी मेटल ट्रे कंप्रेसरला लागून ठेवा. काढल्यानंतर नट आणि बोल्ट नियुक्त ट्रे मध्ये सुरक्षितपणे साठवा. सिलेंडर पासून सुरू होणारे कंप्रेसरचे घटक क्रमशः वेगळे करा. त्यानंतर रोलर, विभाजन, ब्लेड आणि स्प्रिंग. साफसफाईसाठी ब्रश आणि कापड सहज उपलब्ध असावे. दूषित घटक काढून टाकण्याची खात्री करण्यासाठी केरोसिन तेल, त्यानंतर TCE म्हणून ओळखले जाणारे ट्रायक्लोरिथिलीन वापरून प्रत्येक कॉम्प्रेसर घटक पूर्णपणे स्वच्छ करा. प्रत्येक घटकाची तपासणी करा. ते कोणत्याही धूळ किंवा गंजापासून मुक्त असल्याची खात्री करा. सर्व घटक पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा हॉट एअर ब्लोअर गन वापरा. गंजणे टाळण्यासाठी प्रत्येक घटकाला कंप्रेसर तेलाचा हलका कोट लावा. साफ केलेले कंप्रेसर भाग व्यवस्थितपणे कामाच्या टेबलवर व्यवस्थित करा. त्यांना पुन्हा एकत्र करण्याच्या प्रक्रियेसाठी तयार करा. रोटरी कंप्रेसर असेंबल करणे. सर्व भाग चांगल्या स्थितीत आहेत याची खात्री करण्यासाठी पूर्णपणे तपासणी करा. कोणतीही विकृती किंवा नुकसान ओळखले असल्यास इष्टतम कार्यप्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी ते भाग पुनर्स्थितीत करा. गंज टाळण्यासाठी सर्व घटक कंप्रेसर तेलाने कोट करा. प्रत्येक घटकानुक्रमे बसवून असेंब्ली प्रक्रिया सुरू करा. सिलेंडर ब्लॉक, स्प्रिंग आणि डिव्हायडिंग ब्लेड सुरक्षितपणे जोडा. सिलेंडर ब्लॉकच्या आत रोलर ठेवा. सिलेंडरच्या दोन्ही बाजूंनी शेवटच्या प्लेटवर सुरक्षितपणे ठेवा आणि संबंधित बोल्ट घट्ट करा. मोटार असेंब्ली शाफ्ट सुरक्षितपणे जोडा. डिस्चार्ज वाल्व असेंब्ली त्याच्या नियुक्त स्थितीत स्थापित करा. अंतर्गत घुमटातील संबंधित टर्मिनल पॉइंटशी मोटर वाइंडिंग कनेक्ट करा. डोम हाऊसिंग मध्ये कंप्रेसर आणि मोटार दोन्ही योग्य स्थितीत तपासा. डोम मध्ये कंप्रेसर तेल घाला. तेलाची पातळी डिस्चार्ज ट्यूबच्या खाली राहील याची खात्री करा. कंप्रेसर असेंब्लीला सक्शन लाईट करा आणि सुरक्षित करा. त्यानंतरच्या वेल्डिंग प्रक्रियेसाठी डोमचा वरचा भाग ठेवा. वेल्डिंग प्रक्रियासाठी शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग सेटअप तयार करा. वेल्डिंग प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी शिल्डेड मेटलला आर्क वेल्डिंग मशीन योग्य आर्थिंगसह निश्चित केले आहे याची खात्री करा. वेल्डिंगच्या कामासाठी योग्य इलेक्ट्रोड निवडा. निवडलेल्या इलेक्ट्रोडला वेल्डिंग टॉर्च मध्ये सुरक्षितपणे स्थापित करा. वेल्डिंग आवश्यकतावर आधारित वेल्डिंग मशीनवरील वर्तमान सेटिंग समायोजित करा.
क्षैतिज अभिमुखता राखताना डोमवर वेल्डिंग प्रक्रिया कार्यान्वित करा. एक समान आणि समाधानकारक फीड प्रोफाइल प्राप्त करण्यासाठी वेल्डिंग दरम्यान ट्रॅव्हल वेग एकसमान असल्याची खात्री करा. वेल्डिंग केल्यानंतर चिपिंग हॅमर वापरून कोणत्याही स्लॅग काढा. स्टील वायरचा ब्रश करून वेल्ड बीडला पूर्णपणे स्वच्छ करा. विघटन किंवा पूर्णतेच्या कोणत्याही चिन्हासाठी वेल्ड बीडची तपासणी करा. काही विघटन आढळल्यास प्रभावित भागात पुन्हा वेल्डिंग करा. ते दुरुस्त करा. कोणतीही संभाव्य गळती किंवा दोष नाहीत याची खात्री करण्यासाठी वेल्डिंगच्या अखंडतेची पुष्टी करा. रिकॅप: या विषयावर आपल्याला माहिती मिळाली. डिसमेंटल करण्यासाठी रेसिप्रोकेटिंग कंप्रेसरचा डोम कापून उघडा. रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर डिसमेंटल करणे आणि त्याचे भाग ओळखणे. हार्मेटिक रेसिप्रोकेटिंग कंप्रेसरला अनुक्रमित क्रमाने एकत्र करणे. तोडण्यासाठी रोटरी कंप्रेसरचा कंप्रेसर डोम कापून उघडा. रोटरी कंप्रेसर डिसमेंटल करणे आणि त्याचे भाग ओळखणे. रोटरी कंप्रेसरला अनुक्रमित क्रमाने एकत्र करणे. मला आशा आहे की हार्मेटिक रेसिप्रोकेटिंग कंप्रेसर आणि रोटरी कंप्रेसर कटिंग, डिसमेंटलिंग आणि असेंबलिंग प्रक्रियेत गुंतलेली प्रक्रिया तुम्हा सर्वांना समजली असेल. तुमचे लक्ष आणि सहभाग याबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटूया. बाय.